नमस्कार, मी मनोज भोयर जे विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुण्यात वक्फ बोर्डाशी संबंधित आस्थापनावर ईडीचे छापे पडले। या बातमीनं गुरुवारचा दिवस गाजला। मात्र हे छापे पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर पडलेले नसून ते एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन दिली। आधी समीर वानखेडे आणि नंतर देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर नवाब मलिक चर्चेत आले। ईडीची वक्रदृष्टी आता नवाब मलिक यांच्यावर सुद्धा पडेल अशा आशयाचे मीम सुद्धा व्हायरल झाले। तर मलिक आणि फडणवीस कुटुंबियांनी एकमेकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याच्या धमक्याही गुरुवारीच दिल्या गेल्या। तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावरून राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलंय। तर सुरुवात करूया जेम विशेषला। पुण्यातल्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीचे छापे पडले। या बातमीनं गुरुवारी चांगलीच खळबळ उडाली, कारण वक्फ बोर्ड हे मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याच्याच अंतर्गत येत असतं आणि त्याचं संचालन हे मंत्री म्हणून नवाब मलिकच करत असतात। वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार सुद्धा या निमित्तानं पुढे आलाय। वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार पुढे आला। मुश्ताक अहमद शेख हे वक्फ बोर्ड प्रकरणातील तक्रारदार आहेत। 3 नोव्हेंबरला त्यांनी ईडीकडे तक्रार केली। ईडीनं तत्परतेनं केलेल्या कारवाईबाबत ते समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं। पाहूया मुश्ताक अहमद यांचं नेमकं या प्रकरणातलं म्हणणं काय। वक्फ बोर्डाची जमीन नाही म्हटल्यानंतर त्यांनी ते बोगस प्रमाणपत्रावर त्यांना ते पैसे दिले आणि त्यांना पैसे रिलीज झाले। पैसे रिलीज झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बोगस प्रमाणपत्र आहे आणि बोगस प्रमाणपत्र देण्यानंतर की हे पैसे शासनाचे पैसे आहेत आणि बोगस प्रमाणपत्र देणारा पैसे कसे काय घेऊन जातोय। तर याच्यामध्ये वक्फ बोर्डाचे अधिकारी सामील आहेत हे लक्षात आल्यानंतर ते सगळे कागदपत्र घेऊन मी ईडीकडे तक्रार केलेली आहे। ईडीकडे ज्या मुश्ताक अहमद यांनी तक्रार नोंदवली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली, त्यातला तपशील पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। हा तपशील मुश्ताक अहमद यांच्याकडून प्राप्त झाला। पुणे वक्फ बोर्ड जमीन प्रकरण। वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख वक्फ बोर्ड प्रकरणातील तक्रारदार आहे। 3 नोव्हेंबरला ईडीकडे तक्रार दाखल झाली। ईडीनं तत्परतेनं कारवाई केली असं तक्रारदाराचं म्हणणं आहे। वक्फ बोर्डाच्या मालकीची 4 हेक्टर जागा एका ट्रस्टची दाखवली गेली। हे आरोप आहेत मुश्ताक अहमद यांचे। ट्रस्टकडून जागा शासनानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकृत केली। अधिकृत केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली। शासनानं जागेसाठी 9,60,00,000 रुपये ट्रस्टला दिले। वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला एनओसी सुद्धा दिली गेली। मंत्री नवाब मलिकांचं नाव कुठेही नाही असा खुलासा सुद्धा तक्रारदारानं केलाय। हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही 4 हेक्टर जागा आहे। पुण्यासोबत औरंगाबाद मध्ये सुद्धा ईडीनं छापे टाकले आणि त्याचा संबंध सुद्धा वक्फ बोर्डाशी आहे असं सांगितलं गेलं। औरंगाबादेत 2 व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। शहरात 7 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस ही छापेमारी झाल्याची माहिती समोर आली आहे। एक बांधकाम व्यावसायिक आहे तर दुसरा सीड्स कंपनी संबंधित व्यावसायिक आहे। वक्फ बोर्ड जमिनी संदर्भात धाडी पडल्याची माहिती या निमित्तानं पुढे आली, मात्र याबाबत ईडी तर्फे कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही। वक्फच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या या बातम्या माध्यमातून आल्यानंतर तडकाफडकी
मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली। पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडलेले नाही, ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली। ईडीच्या छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं। मंत्री नवाब मलिक म्हणाले, काही माध्यमांनी नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याच्या बातम्या केल्या। या बातम्या खोट्या आहेत। ईडी माझ्या घरी आली तर त्याचं मी स्वागत करेल। आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार, असंही मलिकांनी सांगितलं। ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट को लेकर, जिसमें पूना में एमआईडीसी ने 5 हेक्टर 51 आर जमीन एक्विजिशन करके लैंड एक्विजिशन ऑफिसर के पास पैसे जमा किए, और जो छापेमारी हो रही है, जिसकी खबरें आ रही हैं, कुछ चैनल वालों ने चला दिया कि नवाब मलिक के घर तक ईडी पहुंच जाएगी। बता के आएंगे तो स्वागत भी करेंगे। मेरे माइनॉरिटी डिपार्टमेंट के चार्ज लेने के बाद वक्फ डिपार्टमेंट की जो हम मिनिस्टर हैं, वक्फ एक्ट के तहत बोर्ड ये पूरी तरह से वक्फ एक्ट के तहत काम करने के लिए उन्हें आज़ादी है। अगर कोई हमारे पास कंप्लेंट आती है, उसकी जांच हम बिठा सकते हैं। या संदर्भामध्ये वक्फ बोर्डाचे प्रमुख असलेले आणि ज्यांच्या खात्याअंतर्गत हे सगळं चाललेलं आहे, त्या मंत्री नवाब मलिक यांनी काही तपशील पुरवला। एकीकडे आपण पाहिला की पुण्यातल्या वक्फ बोर्ड प्रकरणातले तक्रारदार मुश्ताक अहमद यांनी पुरवलेला तपशील, आणि आता हा वक्फ बोर्डाकडून आलेला तपशील हा सुद्धा पाहूया। पुण्यातील वक्फ बोर्ड कार्यालयात छापे पडलेले नाहीत। मंत्री नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण, वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या एका ट्रस्टशी संबंधित प्रकरणात छापे पडलेले आहेत। ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्टशी संबंधित प्रकरणात छापे पडल्याचा खुलासा नवाब मलिकांनी केला। ट्रस्टींनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे पैसे हडप केले। इम्तियाज हुसेन शेख यांचा या प्रकरणात महत्वाचा सहभाग असल्याचं सांगितलं गेलं। वक्फ बोर्डाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील बर्न गार्डन पोलीस ठाण्यात 13 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल झाला। चांद रमजान मुलानी, इम्तियाज मोहम्मद हुसेन शेख, कलीम सय्यद आणि दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली। ईडीचे अधिकारी घरी आले तर त्यांचं स्वागतच आहे, असंही मलिकांनी सांगितलं। वक्फ बोर्डाचं काम पारदर्शकपणे सुरू आहे आणि वक्फ बोर्डाकडे 30,000 संस्थांची नोंद असल्याचंही सांगितलं गेलं, आणि या संस्थांची चौकशी करायची असल्यास ती ईडीनं करावी, असंही मलिक म्हणाले। तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये एक मोठा पूर आलाय। तामिळनाडूच्या विविध भागात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडला। ही तामिळनाडूच्या पुराची दृश्य आहेत। तामिळनाडूच्या विविध भागात बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला, तसा तो गुरुवारी झाला। बंगालच्या उपसागरावर दबाव निर्माण झाल्यामुळे पुढील किमान 2 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। चेन्नई आणि जवळील चेंगलपेट, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि विल्लुपुरम इथे बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा सामना लोकांना करावा लागला। सततच्या पावसामुळे चेन्नई शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत। वाहतूक वळवणं आणि प्रमुख भुयारी मार्ग बंद केल्यानं तेथील जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले। 2015 सारखी परिस्थिती आता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। 2015 मध्ये चेन्नईला भयानक पूर आला होता आणि त्याच्या तडाख्यामध्ये शेकडो नागरिक फसले गेले होते किंवा त्यांना त्या पुराचा मोठा फटका बसला होता।
मुसळधार पावसामुळे दैना उडालीये. चेंबर मगक जलाशयातून अतिरिक्त पाणी अड्यार नदीत सोडलं गेलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांची खूप मदत केली, त्यांची सुटका केली. त्याचेही काही फोटो एनडीआरएफच्या जवानांनी जय महाराष्ट्राला दिले आहेत. देशामध्ये कुठेही पूर आला तरी सुद्धा एनडीआरएफचे जवान हे तातडीनं धावून जातात आणि लोकांची सुटका करतात. महाराष्ट्राची एक मोठी बटालियन चेन्नईमध्ये एनडीआरएफ मध्ये काम करते. याच बटालियनमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एनडीआरएफच्या जवानांनी हे फोटो जय महाराष्ट्राला पुरवले आहेत. यावरून आपल्याला कल्पना येईल की एनडीआरएफचं संकट काळातलं काम किती महत्वाचं आहे. केरळमध्ये 3 वर्षांपूर्वी जो महापूर आला त्यातही एनडीआरएफच्या जवानांनी शेकडो लोकांची सुटका केली होती, शेकडो लोकांचे प्राण वाचवले. इतकंच नव्हे तर घरांचं झालेलं नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी सुद्धा या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही दृश्य आहेत चेन्नईमधली, चेन्नईच्या आजूबाजूची, उत्तर तामिळनाडूमध्ये, ज्यात एनडीआरएफच्या जवानांनी आपले प्राण संकटात घालून तामिळनाडूतल्या नागरिकांची सुटका केली. गेल्या 3 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय चेन्नईत आणि तामिळनाडूतल्या काही भागामध्ये. यातला काही तपशील आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. चेन्नईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले. चेन्नईत मुसळधार पावसानं पाणी साचल्यानं दुराईसामी सबवे बंद केला. हा अत्यंत महत्वाचा चेन्नईतला सबवे आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला गेला. चेन्नईचे अनेक भाग जलमय झाले आहेत. उत्तर चेन्नईसहित अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना वादळ वारे धडकण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 24 तास तामिळनाडूसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला. 1 ऑक्टोबर पासून आतापर्यंत नेहमीपेक्षा 50% जास्त पाऊस पडला. 90 प्रमुख जलाशयांपैकी 53 जलाशयातील पाणी साठा 76% तामिळनाडू राज्यात झाला आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत रहा माझ्यासोबत जयम विशेष. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं जेएम विशेष मध्ये स्वागत आहे. जेएम विशेष मध्ये पाहूया बातमी परमवीर सिंग यांच्या संदर्भातली. गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीर सिंग यांची संपत्ती आता जप्त होणार आहे. माजी मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा परमवीर सिंग आहेत. परमवीर सिंग यांना फरार घोषित केलं जाणार आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी चालवली आहे. सीआयडी गृह मंत्रालयाला अहवाल पाठवणार आहे, कारण ते आयपीएस अधिकारी आहेत, ज्येष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्या संदर्भात कोणतीही कारवाई करताना केंद्राच्या गृह विभागाला त्याची आगाऊ माहिती द्यावी लागते. परमवीर सिंग यांच्या संदर्भातला आणखी विस्तारात आपण तपशील पाहूया. परमवीर सिंग यांची संपत्ती जप्त होणार. परमवीर सिंग यांना फरार घोषित केलं जाणार.
फरार घोषित करण्यासाठी गृह विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे. राज्य सीआयडी गृह मंत्रालयाला अहवाल पाठवणार आहे. परमवीर सिंग 5 महिन्यापासून बेपत्ता आहे. वैद्यकीय सुट्टीचा अर्ज दिल्यावर परमवीर सिंग अचानक बेपत्ता झाले आहेत. बेल्जियमला पळून गेल्याची चर्चा. परमवीर सिंग यांच्या बेपत्ता होण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा खूप झाले. परमवीर सिंग यांच्या विरोधात 3 अजामीनपात्र वॉरंट सुद्धा जारी झालेले आहेत. फडणवीस आणि संजय राऊत आणि नंतर नवाब मलिक आणि अमृता फडणवीस यांचे ट्विट सुद्धा गेल्या 2 दिवसात खूपच गाजतायत, लक्षवेधी ठरतायत. चिखलात लोण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला. बर्नआउटच्या वाचण्यासाठी दोघांना उशीर झाला. या कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणेंच्या कवितेच्या ओळी ट्विट करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या डुकराच्या केलेल्या ट्विटवर त्यांनी भाष्य केलं. चिखलात कोण लोळतंय, चिखलफेक कोण करतंय आणि त्याची सुरुवात कुठून झाली हे राज्यातील जनता पूर्णपणे जाणते, असंही राऊत यांनी म्हटलं. बुधवारीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांविरोधात केलेल्या ट्विटमध्ये, फार पूर्वी मी शिकलो होतो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नका, त्यामुळे आपल्या अंगावर घाण उडते, या उलट डुकराला त्यात खूपच मजा येते, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी फुटाणेंच्या ओळी ट्विट केलेल्या आहेत. आता वात्रटिकाकार रामदास फुटाणे थेट जय महाराष्ट्रवर. रामदास फुटाणे यांनी या निमित्तानं या 2 ओळी लिहिण्यामागचा आपला भाव काय होता तेही सांगितलं, त्याचा भावार्थ समजावून सांगितला आणि सोबतच पुन्हा एक जोडीला वात्रटिका केली. रोज नवी नवी नावे, रोज नवी नवी नावे, इतकी वंशावळ कधीच नव्हती, इतकी वंशावळ कधीच नव्हती. आणि रामायण आणि महाभारतात सुद्धा इतकी पात्रे कधीच नव्हती, इतकी पात्रे कधीच नव्हती. इतके सैराट राजकारणी, इतके सैराट राजकारणी उच्च पदावर कधीच नव्हते, इतके सैराट राजकारणी उच्च पदावर कधीच नव्हते. आणि इतके अंधारलेले दिवस महाराष्ट्रात कधीच नव्हते, इतके अंधारलेले दिवस महाराष्ट्रात कधीच नव्हते. 48 तासात संबंधित ट्विट मागे घ्या, असं आव्हान अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. 48 तासात संबंधित ट्विट मागे घ्या, अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असं आव्हान अमृता फडणवीस यांनी दिलं. नवाब मलिकांची नेमकी संपत्ती आहे तरी किती, अमृता फडणवीस यांनी मलिकांना सवाल केला. अमृता फडणवीस यांच्याकडून नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस दिली गेली. नोटीशीतून फौजदारी कारवाईचाही अमृता फडणवीस यांनी इशारा दिला. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याकडूनही देवेंद्र फडणवीस यांना मानहानीच्या खटल्याचा इशारा दिला गेला. अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, असा नवाब मलिक यांचे जावई समीर खान म्हणतात. अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली गेली. फडणवीसांनी कुटुंबावर खोटे आरोप लावल्याचा समीर खान यांनी ठपका ठेवलाय. पाहूया या संदर्भात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मंत्री नवाब मलिक यांचं नेमकं म्हणणं काय. माझी मुलगी त्यांच्या विरोधात नोटीस पाठवणार आहे. त्यांनी आज त्यांना नोटीस सर्व केलेलं आहे. त्यांनी मागणी केलेली आहे की आपण हे जे विधानं केलेली आहे ते मागे घ्या, क्षमा मागा. जर देवेंद्रजींनी विधानं मागे घेतली नाही, क्षमा मागितली नाही, तर निश्चित रूपाने देवेंद्रजीच्या विरोधात फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये
मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल. नवाब मलिक यांचे जावई काही महिने अंमली पदार्थ प्रकरणामध्ये तुरुंगात हप्ते अटकेत होते आणि त्यामुळेच त्या आधारावरतीच माननीय देवेंद्रजींनी त्यावेळी टीका केली होती. आता नवाब मलिक यांच्या कन्येने नोटीस पाठवली, कायदेशीर नोटीस पाठवली, हे ट्विटरवरनं कळलं. आता स्वाभाविक आहे, कायदेशीर नोटीसीला कायदेशीर भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल पुढच्या काळात. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता मनसेनं उडी घेतलाय. राज्यातलं एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन हे चांगलंच तापलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची कळकळीची विनंती केली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे 2053 कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती सुद्धा दिली गेली आहे. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावरून राज्यात अनेक जिल्ह्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व आता भाजप नेत्यांनी आपल्या हातात घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपाला चिथावणी देऊ नका असं आवाहन देखील केलेलं आहे. या संदर्भातल्या काही महत्वाच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहूया. या विलिनीकरणाच्या मागणीबाबतीत हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आणि जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या समोर जाऊन आपलं मागणं मांडायचंय आणि मग ती समिती त्यावरती सारासार विचार करून 12 आठवड्याच्या आतमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल देईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावरती काय कारवाई करायची हे ठरवेल. 1-2 दिवसात हा प्रश्न सुटणारा नाहीये. या बाबतीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आपण आपलं म्हणणं जाऊन त्यांच्यासमोर मांडा आणि मग त्यांच्यासमोर जे काही आपले विषय आहेत त्याच्यावरती अभ्यास करून राज्य शासनाने कोर्टाने जी समिती नेमलेली आहे ही समिती आपला अहवाल देईल आणि त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेईल. साहेबांनी त्यांच्या सगळ्या संवेदना वेदना ऐकून घेतल्या, त्यांच्या भावनाही ऐकल्या. ह्या संपाचं वैशिष्ट्य हे आहे की 28 संघटनांनी मिळून संप जाहीर केलेला आहे. परंतु आता या सगळ्याच 1 लाख कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटना बाजूला ठेवून आता सगळे एसटी कामगार स्वतः रस्त्यावर उतरले आणि संघटना विरहित ती लढाई लढते. सांगितले की मला कर्मचाऱ्यांबरोबर चर्चाच करायची नाही. म्हणजे मला वाटतं युनियन त्यांच्या ऐकण्यात आहे आणि त्याच्यामुळं युनियनशी चर्चा करणं त्यांना सोयीचं वाटतं. परंतु आता हे आंदोलन युनियनच्या हातात राहिलं नाही, कुठल्या नेत्याच्या हातात राहिलेलं नाही, कुठल्या पक्षाच्या हातात राहिलेलं नाही. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं झालंय, जनतेचं झालंय. एसटी संपाबाबत राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका सुद्धा समोर आल्या. बुधवारी माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची सुद्धा भूमिका पुढे येताना आपण पाहिली. तशी त्यांची ती जुनीच भूमिका होती, मात्र नव्यानं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांकडून ती व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केला. एसटी संपाबाबत शरद पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री यांची वक्तव्य सुद्धा समोर आली आहे. एका वक्तव्यात अनिल परब यांना एसटीचा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले जात आहेत, तर दुसऱ्या वक्तव्यात मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधीच्या वक्तव्यात शिवसेना पक्षप्रमुख म्हणून संपकऱ्यांशी कसे वागावे याची आठवणही दिली जाते. या जोडीला आपण सुधीर मुनगंटीवार यांचं व्हायरल झालेलं वक्तव्य सुद्धा पाहणार. जे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला सांगितलं होतं शिवशाहीचं सरकार आल्यानंतर की एक तर माझ्या राज्यामध्ये कोणालाही मोर्चा काढण्याची वेळ येता कामा नये आणि जर का कोणाचा मोर्चा आलाच तर तो ज्या मंत्र्यांच्या खात्यासंबंधित असेल तो मंत्री 6व्या मजल्यावरनं खाली येऊन मंत्र्याला त्या लोकांना सामोरा गेला पाहिजे. बोला माता भगिनीनो, का आलात, काय काय माझं चुकलं, मी काय करू तुमच्यासाठी. याला म्हणतात लोकशाही. येत्या अर्ध्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी बैठक घ्या. ताते, शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना वेळ द्या, त्यांना निमंत्रित करा. परिवहन खात्याच्या सचिवाला बोला, राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाला बोला,
आणि यांच्या मागण्या या त्यांच्यापुढे आधीच ठेवून त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्या बद्दलची तयारी तुम्ही ठेवा. निवेदन आहे सर. काय एसटी कर्मचारी एकही जबाब आलेला नाही तुमच्याकडून. सांगतो ना आता जबाब 56,000 कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या आहेत. करता येत नाही कायद्याने, पण त्याच्या उत्तर तरी द्यायला पाहिजे. उत्तर एवढेच एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून आहेत. विलिनीकरण नाही करत, पण सर त्याच्या उत्तर काही ना काही मी सांगतो ना. विलिनीकरण करता येत नाही. निमशासकीय कर्मचारी असून सुद्धा सर विलिनीकरण नाही करता येत. निमशासकीय कर्मचाऱ्यांना मदत करता येत नाही. वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा फक्त ताज्या बातम्यांसाठी. जय महाराष्ट्र.